दुश्मनी आहे, त्याच्या उभाटीची अशी काय दुश्मनी आहे का मला सांगल्यानंतर अजून सुद्धा जातीवधी सांगल्यानंतर तिने स्वतः 4 जण त्यांचे 4 पक्षाचे आलेले, त्यांचेच उमेदवार आलेले, 4ही उमेदवार वरती आलेले आणि ते व्हीव्ही फॉर्म जोडतोय, उमेदवार जोडतोय, तो व्हीव्ही फॉर्म देतोय वरती. ठीक आहे. नाही, तुम्हाला उमेदवारी तुमची झालेली होती का? सांगितलं होतं? हो, सांगितलेली होती साहेब. कोणत्या पक्षाकडनं? आपल्या राष्ट्रवादी तुतारी शरद पवार, चंद्रशेखर पवार. आता अजून ते म्हणताय का आमची एकी झालेली नाहीये, पण दुसऱ्याकडनं माहिती पडतंय का युती झाली ना, युती झाल्यानंतर मग त्यांचं असं म्हणणं होतं का बा 2 आमचे 2 तुमचे. मग आता आमच्या वरिष्ठांना असं सांगितलं का म्हणे ठीक आहे मी 4ही घेतो, उवाड्याचे कुलभूषण पाटील मी 4ही घेतो, म्हणजे 10 नंबर वार्डामधून माझे उमेदवार 4ही असतील म्हणे. 4 का 2 का? ठीक आहे तू 3 घे ना, एक तर मला टाकतो तिथं. तो नाही, तुमच्याला उमेदवार मला कलाबाई नकोच पाहिजे. का नको पाहिजे? कोणत्या कारणाला पाहिजे? याच्याशी काय दुश्मनी? मला जर न्याय नाही मिळाला ना तर खरंच मी उपासनेला बी बसणार आहे आणि आत्मदहन करणार आहे मी इथं डायरेक्ट. उमेदवारी कोणत्या पक्षाकडून? उमेदवार मी अपक्ष बी टाकणार आहे आणि उमेदवारी तर माझी पक्षाला तुम्ही ना ते आमचे संतोष भाऊ आल्यानंतर त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे आता का मला कोणत्या बी हालतमध्ये मला पक्षाचं तिकीट हवं. ठीक आहे, ठीक आहे. नाव काय? कलाबाई शिरसाट. एक मिनिट भाऊ घेऊ का मी? गरीबी म्हणून हमेशा माझ्याशी असंच करतो. मागच्या वेळेस मी त्यांनी तसंच केलं माझ्याशी आणि आता मी तसंच करतो. तो त्याचे तो फक्त त्याचा आला हे समजतो का मी एक्सपेक्ट तसं कोणीच नाही आहे. ताई अजूनही बघा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इथून 24 तास बाकी आहे, उद्याचा दिवस बाकी आहे. तुम्ही अजूनही कुठे आशावादी आहेत का काही चमत्कार होईल, तुम्हाला EB फॉर्म भेटेल असं काही? मला तर मी तर आशावादीच आहे ना सर, आशावादीच आहे ना मी इतक्या वर्षापासून काम करते तर मला काहीतरी वाटतं ना का माझ्या पक्षासाठी, आमच्या समाजासाठी, आमच्या मातंग समाजासाठी आम्ही काहीतरी करवा. आमच्या मातंग समाजाला काही नाही म्हणलं जात म्हणून सर. आता फोन केला होता का तुम्ही? प्रयत्न केला शेवटचा प्रयत्न करते सर, मी खूप प्रयत्न करते का मला आता काहीतरी चमत्कार व्हायला पाहिजे. आमच्या समाजाला म्हणा मला काहीतरी न्याय मिळालाच पाहिजे असं. कारण काय होणार आहे त्याचे व्हीव्ही फॉर्म जोडल्यानंतर हे ना काहीच होऊ शकत नाही. त्याचे 4ही उमेदवारचे व्हीव्ही फॉर्म जोडल्यानंतर मी काहीच करू शकत नाही. आमचं 10 नंबर वार्डामधून त्याचे 4ही जुळल्या जातील. मग कोणत्याही हिसाबानं आमच्या पक्षावाले म्हणतील 4ही जुळले गेलेले. काय करता? लाईव्ह शूटिंग करता? मी कलाबाई नारायण शिरसाट, राहणार खंडरावनगर, 10 नंबर वार्डावर राहते. बदी मी राष्ट्रवादीची जुनी कार्यकर्ता आहे. आज 15 वर्षापासून मी जुनी कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीची. मला राष्ट्रवादीमधून म्हणजे पक्षाचं तिकीट देण्यासाठी सांगितलेलं होतं, पण बंडखोरी लोक काही आहेत तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं का 4ही सीटा म्हणजे आमची युती झालेली आहे. आपल्या उभाट्याची आणि राष्ट्रवादीची युती झालेली, शरदचंद्र पवार सरांची युती झालेली आहे. मग ते आता मी तिथं गेली वरती चेक करण्यासाठी कुलभूषण त्यांचे 4ही पक्ष म्हणजे त्यांचे 4ही कार्यकर्त्यांचेच नाव टाकलेले. मग त्यांचे 4हीचं टाकलेलं तर माझं काय त्याच्यात? मी का म्हणजे त्यांचे जे हमेशाचे जे 4 कार्यकर्ते आहेत तेच त्यांचे टाकतील का? मग आमच्या गरीब लोकांचं म्हणजे आम्ही गरीब असताना म्हणजे आम्ही कमी हलक्या जातीचे म्हणून त्या कारणानं हे आम्हाला तुझ्यासारखं बघता येते. या कुलभूषणना सांगून सांगतो माझा ना फोन रिसीव करत आहे ना तो माझ्याशी भेट करण्याचा प्रयत्न करतोय. युती झाले 2 दिवसापासून झालेले आहे ना माझ्याशी कॉन्टॅक्ट करायची कोशिश करतोय. हे बंडखोरीपणाने तर काय आज? तुम्हाला पहिले आश्वासन मिळालं होतं? हो, आश्वासन मिळालेलं होतं का तुम्ही अबदून तुम्ही तुमचं तिकीट एकदम आहे बा, फिक्स आहे तुमचं तिकीट आहे. आमचे कार्यकर्ता आहे, वरिष्ठ कार्यकर्ता आहे आमच्या राष्ट्रवादीमध्ये, त्यांनी सांगितलेलं होतं. मग ठीक आहे त्यांनी केलेलं. मग आमच्या ज्या पक्षांचं आहे ना युतीचा विषय आला. हा कुलभूषण त्यांनी काय सांगितलं का युती होणार पण माझेच राहणार नम्रकारी, 4 नम्रकारी माझेच राहणार. तुझे 4 नम्रकारी म्हणजे तुझंच न्याय चाललाय का इथं नगरपालिकामध्ये?
4 तू घेशील तर शरद पवार गटाच्या ताई, कार्यकर्ते तुम्हाला आम्ही- तुम्ही अन्याय झालाय का तुमच्यावर आज? अन्याय झालेला आहे ना माझ्यावरती तुम्ही अन्याय केलाय तुमच्यावर? अन्याय झालेला आहे म्हणजे आता चारी जो आहे ना उभाटाची युती करून चारींनी चारी युती करून चारीच्या चारी त्याच 10 नंबर वार्डामध्ये टाकलेलं आहे. तुमच्या पक्षांकडे काय मांडलं होती? पक्षाकडे काही बोलणं मग झालं का? पक्षाकडे आता आमचे संतोष भाऊ येतील, त्यांच्याशी मी बोलणं करीन. आता ते आल्यानंतर त्यांच्याशी दुपारी काय होतं काय नाही चर्चा मी कळवून तसं, पण माझ्यावर हे अत्याचारच झालेला आहे. ताई तुम्हाला न्याय ताई, मिळाला पहिले नाही तर तर आम्ही तुम्ही अपक्ष नाही मी तर अपक्ष टाकणारच आहे. न्याय जर नाही मिळाला तर अपक्ष बी टाकणार आहे आणि मी आंदोलन बी करणार आहे. तुम्ही ताई, पुन्हा तुमच्या दाखल तुमच्या लढणार का? डोळ्यात अक्षरशः अश्रू आलेले आहे. तुमचं मन गहिवरून आलेलं आहे. तरी तुम्हाला विनंती की तुम्ही भावनांवर थोडं नियंत्रण ठेवावं. पण निष्ठावान कार्यकर्ते फक्त सतरंजा उचलण्यासाठी आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर माझं हेच म्हणणं आहे का आज मी एक निष्ठ कार्यकर्ता आहे. आज इकडे तिकडे जाणारे कार्यकर्ता सारखी कार्यकर्ता नाही आहे मी. फक्त पवार साहेबांना त्यांनी आम्हाला हाताला धरून सण आम्हाला मोठं करलेलं आहे म्हणून आम्ही त्याच शरद पवार चंद्र त्यांच्याच याच्यामध्ये पक्षामध्ये तुतारीमध्येच येत आम्ही. आणि हे जे इकडे तिकडे जाणाऱ्या लोकांना तिकीटं मिळत आहेत, ईव्ही फॉर्म मिळत आहेत, आम्हाला का नाही मिळत आहे? हां किती वर्षापासून काम करता आपण मी पक्षात? 15 वर्षापासून करते आणि माझे जे वडील होते पवार साहेबाच्या टायमापासून कामाला होते, टाकरखेड्यापासून काम करत होते त्यांच्यासोबत. ताई, आपल्या डोळ्यात अश्रू दिसताय आज, काय सांगणार ताई? सांगणार म्हणजे काय का बा अशी फसवेगिरी करतायत का? हा पक्षाचे जे एकनिष्ठ लोक आहेत त्यांना अशी फसवेगिरीपणा करतायत का? यांची जे उभाटाचे जे लोक आहेत त्यांच्याच माझ्याशी काय दुश्मनी अशी? गेल्या टायमाला बी खासदारकीच्या आमदारकीच्या टायमाला बी त्यांनी मला आहे ना बूथ दिले नाही. बूथ हा सांगितलं, माझं नाव होतं लिस्टवरती 5 नंबरवर माझं नाव होतं, तरी त्या टायमाला बूथची सुद्धी ते ठीक आहे बूथ सुद्धी दिले नाही. मी त्या टायमाला बी त्यांना हे सांगितलं होतं का मी माझ्याकडनं बूथ द्या, दिले नाही त्यांनी. मग याच्याशी काय अशी माझी दुश्मनी आहे? या कोणत्या पोतदाराने माझ्याशी दुश्मनी निभावत आहे? मी डायरेक्ट नाव घेऊन सर बोलते कुलभूषण पाटील. कोण येते? कोण आहे म्हणजे माझी महापूर आहेत ना ते 10 नंबर वार्डमध्ये. ज्या वार्डामध्ये आम्ही राहतो त्या ज्या वार्डामध्ये आम्ही आमचा जन्मच झाला ज्या वार्डात त्या वार्डात आम्हाला सगळं आमच्या वार्डात लोक सांगतात की त्या वार्डातच माणसाला निवाडायचं आपल्याला आम्हाला बाहेरच्या माणसाला निवाडायचं नाही. आता तर मी यांना सांगलं वाईट लोकांना की आम्हाला आमच्या वार्डासाठी आम्हाला तिकीट देऊ. आम्ही वार्डाचे लोक आमचा कार्यक्रम आमच्या आमच्या मोठ्याचा जन्म झालेला आमच्या वार्डामध्ये. तर त्यांना आम्हाला जीव देऊन थांबून सगळं त्यांचे जीव पाठवलं. ते 4 सीटं त्यांचे भरतात तिथं. आपलं नाव? 10 नंबर. माझं नाव कैलास प्रल्हाद पाटील. आणि तुमचं माझं नाव कलाबाई नारायण शिरसाट उमेदवार आहे वार्ड किती सांगितलं? 10 नंबर 10 नंबर वार्ड. तुम्ही अपक्ष उमेदवारी दाखल केली का? हो केले ओके, ठीक.